हॅलो, सगळे कसे आहात तुम्ही? आपण आज एक नवीन भाजी बनवणार आहे, जी तुम्हाला माहिती असेलच तसं. पण ती आहे एक जशी पोकळा असतो आपला, पालक असतो, त्याप्रमाणेच ही एक पालेभाजी आहे, जी सगळ्यात जास्त पौष्टिकही आहे आणि चवीला तर खूपच छान आहे. या भाजीचं नाव आहे आंबट चुका. आता ही भाजी आपण बघितलं त्याप्रमाणे तिला व्यवस्थित तिचे पाले तोडून घेतलेले आहे. आपण पानं तिचे कापून घेतलेले आहेत, तोडून घेतले आहेत आणि ते नंतर व्यवस्थित त्यांना पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर त्या भाजीला आपण थोडं बारीक-बारीक असं चिरून घ्यायची आहे तिला. जसं आपण पालक, पोकळा ह्या भाज्या ज्याप्रमाणे चिरून घेतो, त्याचप्रमाणे ह्या भाजीलाही चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर या भाजीमध्ये आपण जो सामान लागणार आहे, त्यात सर्वात प्रथम आपण एक छोटासा टमाटर कापून घ्यायचा आहे. टमाटरमुळे थोडी चव भाजीला छान येते. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यात एक चणा डाळ. चणा डाळही थोडीच घ्यायची आहे आणि तिला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. आता ही भाजी आपण कुकरमध्येच करणार आहोत. कुकरमध्ये डाळही लवकर शिजते, त्यामुळे आपण कुकरचाच वापर करणार आहोत. यात आता आपण 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात फोडणी देण्यासाठी आपण जिऱ्याचा वापर केला आहे आणि बारीक चिरलेला त्यामध्ये लसूण टाकलेला आहे. त्यानंतर ते फोडणी झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टमाटर टाकायचा आहे. टमाटर व्यवस्थित झाल्यावर त्यात सगळे मसाले टाकायचे आहेत. जसं तिखट, हळद, मीठ, धना पावडर आणि गरम मसाला. हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यात आता थोडे आपण पाणी टाकू. म्हणजे थोडा वेळ तो मसाला आपण शिजू द्यायचा आहे. जसा मसाला शिजला की तेव्हा ते तेल सोडायला लागतं. आता तुम्ही बघत असणार व्यवस्थित तेलही वर आलेलं आहे. त्यात आपण आता एक गुळाचा खडा टाकलेला आहे. भिजवलेली चणा डाळ टाकलेली आहे. आता आपण त्यात बारीक चिरलेला आंबट चुक्याची भाजी टाकलेली आहे. 1 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण गूळ टाकला आहे त्यामुळे भाजीला एकदम आंबट गूळ अशी चव येते. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, ज्याने भाजीला थोडासा घट्टपणाही येईल. आता ह्या कुकरचे झाकण आपल्याला लावून घ्यायचे आहे. भाजीला डाळ असल्यामुळे चणा डाळीला थोडा शिजायला टाईम लागतो, त्यामुळे आपल्याला हे कुकर 10 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकत असणार भाजी किती छान झालेली आहे. आता तुम्हाला जर वाटलं तर ही भाजी तुम्ही घोटूनही घेऊ शकतात. चमच्यानेच घोटून घ्यायचं, त्यामुळे भाजीला थोडासा अजून घट्टपणाही येतो. भाजी खूप टेस्टीही लागते. आता ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात, पोळ्यांसोबतही खाऊ शकतात. तिला सर्व्ह करा आणि एन्जॉय करा बाजरीच्या भाकरींसोबत. आणि तुम्हाला भाजी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.